मेघ, माणूस, पाऊस, स्वभाव साधर्म्य, त्याचं अवखळणं, माणसाचं खळणं, तो पाणी हा शब्द, त्याचा प्रवाह ह्याचं काव्य, त्याचा संचित ह्याचं ललित. माणसाला तृप्त जगण्यासाठी अनुभव आणि स्वानुभव यांचा फार मोठा सहभाग असतो. मेघावळ. काही प्रश्न. सुकलेल्या उजाड माळा रानावर पावसाच्या एक थेंबी शिडकाव्याने हिरवळ कशी दाटून येते? कळी उमलल्यावरच गंध कसा दरवळतो? झाडावरच वाळून गळून पडलेल्या पाकळ्यांमधून रोपं कशी बरं उगवतात? समुद्राच्या झालेल्या वाफेचे ढग जमिनीकडे कसे झेपावतात? आणि फुटल्यावर पाणी सागराकडेच कसं वळतं? आदिमानवाचा मानव कसा झाला बरं? मानवाचा माणूस आणि त्याचा आजचा विश्ववेधी आविष्कार कसा बरं घडला? कुणी घडवला? त्या घडवणाऱ्या हातांचा शोध युगे युगे चालू आहे. अशा असंख्य अदृश्य हातांचे दृश्य अंश गुरुपौर्णिमा निमित्ताने कृतज्ञतापूर्वक पूजले जातात. गाणी गायली जातात, चित्र काढली जातात, नृत्य केली जातात आणि शिल्प घडवली जातात. घडलेला माणूस हे एक सर्वमान्य अत्यंत प्रगल्भ असं शिल्पच आहे. याची गुरुशिष्य परंपरा काय आहे? शिष्यत्व म्हणजे नक्की काय असतं? सर्वव्यापी निसर्ग हा गुरु आणि सर्वसामान्य प्राणी हा शिष्य हे नातं जगण्याची प्रक्रिया समृद्ध करत असतं. अविरत, अथक, अखंड. वन्य अवस्थेपासून परग्रहांवर स्वारी करण्या इतपत प्रगत मानव घडवला निसर्गानेच. विविध प्रदेशातील जमात ही त्या परिस्थिती अनुरूप घडली. मूळ एकच असलं तरी रूपं वेगवेगळी झाली. प्रत्येक शिल्प वेगळं, त्यांची वैशिष्ट्ये वेगळी, स्वभाव धर्म वेगळे, सौंदर्य वेगळं, जीवनक्रम, आहार, विहार, विकार सारंच वेगळं की नाही? या उत्क्रांतीचं पहिलं हत्यार बुद्धी, जी सर्व चरांना मिळाली. मानवाला त्या पलीकडच्या प्रज्ञा, प्रतिमा, मेधा आणि श्रिया मिळाल्या. बुद्धी ही सर्वसाधारण तरतम आकलन शक्ती, जी जगण्यासाठी गरजेची. मेधा ही निरीक्षण स्मरणशक्ती, जगणे नियमित करण्यासाठी ही सर्व प्राणीमात्रांमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. मात्र प्रज्ञा म्हणजे शोधबुद्धी आणि प्रतिभा म्हणजे क्रियाशील वृत्ती आणि श्रिया म्हणजे व्यवहार चातुर्य, ह्या बाबी फक्त मनुष्यात असल्यामुळे त्याच्या वाटचालीची घडण वेगळी आहे. निसर्ग जेव्हा प्रज्ञा आणि प्रतिभा छेडतो तेव्हा शिल्प तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. मेधा निरीक्षण आणि त्याचं स्मरण करू लागते. मानवाने पहिलं शस्त्र दगडापासून बनवलं. त्या शिल्पाचा पहिला गुरु म्हणजे त्याची गरज होती. दुसरं म्हणजे काम सोपं, साधं, सरळ, कमी कष्टाचं होण्यासाठी विचार करायला लावणारी श्रिया. तिसरं काय काय करता येईल ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला प्रवृत्त करणारी प्रज्ञा. आणि चौथं म्हणजे सुचलेली प्रत्येक गोष्ट करून बघायला लावणारी, तडीस नेणारी प्रतिभा हे होते. म्हणजेच त्याचा तो स्वतःच गुरु ठरला. सर्वसाधारणपणे कुठलीही गोष्ट शिकवण्यासाठी गुरु शिष्य परंपरा मानली जाते. शिल्पकलेत मात्र निसर्ग आणि बुद्धीचे विविध पैलू हे गुरु आणि त्याच्याशी समरस होण्याची प्रामाणिक इच्छा हा शिष्य असं असतं, असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. याचं मुख्य कारण हे की जेव्हा एखादी प्रथमच गोष्ट केली जाते, म्हणजे एखादी गोष्ट ज्याला पहिल्यांदाच केली जाते, तेव्हा तिच्याशी फक्त पूर्वानुभवांचे संदर्भ निगडीत असतात. स्वतः वेळोवेळी केलेली स्मरणातली निरीक्षणे
तिला आधारभूत ठरतात. बाहेरून दुसरा कोणी ते त्यात भरू शकत नाही. जरी एखाद्याने त्याबद्दल काही मार्गदर्शन केलं तरी समज, आकलन आणि जाणीव यांच्या मंथनातून नवनीत तयार होण्यासाठीचं संगर स्वतःलाच करावं लागतं. सृजनशील शिल्पकाराला त्याने घडवलेल्या शिल्पातल्या त्रुटी अस्वस्थ करतात, विचारांचं वादळ अंतर्मनात जागृत ठेवतात आणि मग यथावकाश त्याची उत्तरं पृष्ठावर तरंगून येतात. स्वर्गीय मदन गर्गे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार. त्यांनी घडवलेल्या शिल्पाकृतीबद्दल, त्यांच्या निर्मिती प्रक्रियेतील त्यांच्या संकल्पना आणि विचार ते अनेकदा बोलून दाखवत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुणे मुंबई रस्त्यावर बसवलेल्या त्यांच्या सुप्रसिद्ध भक्तिशक्ती शिल्पातील खांद्यावर घोरपड केलेला मावळा म्हणजे तानाजी त्यांनी 3 वेळा मोडला आणि उभारला होता. गर्गे यांच्या प्रतिभेचा ध्यास इतका प्रबळ होता की तो मावळा त्यांच्या स्वप्नात येऊन मी असा नाही असं सांगत असे, असं ते म्हणत असत. गर्गे हे त्याच्या प्रतिभेचे आजन्म शिष्य होते. एकलव्य ही असंच एक उत्तम उदाहरण. इथेही कल्पनाशक्तीचे शिष्यत्व आहे. उदाहरण आहे शिल्पकलेचं आकर्षण असणाऱ्या, हौस म्हणून माती, लाकूड, दगड यांच्यावर प्रयोगशील संस्कार करून आनंद घेणाऱ्या, या संदर्भात अंतर्भाव असलेल्या सर्व बाबींचे आस्वादात्मक निरीक्षण करणाऱ्या आणि विविध क्षेत्रातील विशिष्ट प्रक्रियांना एकमेकांशी जोडून नवीन काही करता येईल का याचा ध्यास घेणाऱ्या एका इंजिनियरचं. व्यवसायानिमित्तानं त्याच्या पाहण्यात एक दुर्मिळ मशीन आलं. त्या मशीनवरच्या कामाचा 3 पिढ्यांचा वारसा आणि 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तीशी त्याचा संपर्कही झाला. त्याची जिज्ञासा, कल्पकता, शिक्षण, काम करण्याची पद्धत आणि इच्छाशक्ती पाहून त्यांनी त्याला प्रोत्साहनाचा शब्द दिला. त्यानंतर साधारणतः म्हणजे असं बोलणं झाल्यानंतर साधारणतः 12 वर्षांनी त्या गृहस्थांच्या सल्ल्यानेच त्यानं ते मशीन घेतलं. अनुभव नाही, मशीनची माहिती नाही, कुठून किती काम मिळू शकेल याचा अजिबात अंदाज नाही, अभ्यास तर नाहीच नाही, फक्त त्यावर काय काय करता येऊ शकतं याची कल्पना आणि ते करण्याची तीव्र इच्छा, एवढंच भांडवल. ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यावर त्या गृहस्थांनी त्या मित्राला जे जे कमी पडेल ते सर्व देण्याचं वचन देऊन दिलासा दिला. अडचणीचे अवघड जॉब करून देण्याच्या हमीबरोबर प्रसंगी जागेवर जाऊन त्याच्या ऑपरेटर्सना आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची तयारी पण दर्शवली. कामाची कमतरता भासल्यास त्यांच्याकडील काही जॉब्स याच्याकडे वळवण्याचा आश्वासक औदार्याचा आधारही दिला. मशीन आलं, सुरू झालं, कामं येत गेली, होत गेली. अवघड सोपं वाटू लागलं. मात्र ज्याच्या गुरुत्वाखाली त्याने हे धाडस केलं होतं त्यांचा सहवास, अनुभव अथवा ते स्वतः त्याच्या वाट्याला कधीही येऊ शकले नाहीत. आता तो त्या क्षेत्रातला तज्ज्ञ गणला जाऊ लागला होता. हे एका अनपेक्षित प्रसंगाने दाखवून दिलं. त्या मशीनची निर्मिती करणाऱ्या कंपनीने मुंबईत अशा मशीन्सची संख्या मुबलक असूनही एका व्यक्तीला एका विशिष्ट जॉबसाठी त्याच्याकडे पाठवलं होतं. हा जॉब झाला तर इथेच होईल, नाहीतर कुठेच होणार नाही ह्या आत्मविश्वासाने. हा एकलव्यच नाही का? स्वतःचाच गुरु स्वतः. तशीच विविध भारतीवर झालेली गायक सोनू निगम यांची एक मुलाखत. सोनू निगम हे बटव्यातलं एक उत्तम, लोभस, विनम्र आणि म्हणून आकर्षक असलेलं व्यक्तिमत्व. त्या श्रवणीय मुलाखतीच्या अखेरीस त्याला विचारला गेलेला एक साधा, सरळ, सोपा, सर्वसाधारण प्रश्न की ह्या प्रगतीत तुमचा गुरु कोण? हे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? यावर त्याने दिलेलं जगावेगळं, अत्यंत बोलकं, संयुक्तिक, धाडसाचं पण विनयशील उत्तर असं होतं बघा. हे सर्व श्रेय मी मला स्वतःलाच देईन. सोनू निगम म्हणाला, हे सर्व श्रेय मी मला स्वतःलाच देईन. तुम्हाला विचित्र वाटेल कदाचित आत्मकेंद्रीही वाटेल. माझ्यावर संस्कार करणाऱ्या श्रेष्ठींचा मी उपमर्द करतो की काय
असं पण वाटेल कोणाला. पण ते तसं नाही आहे. या माझ्या समृद्ध वाटचालीत त्यांचा सहभाग निर्विवाद आहे. परंतु त्यांनी भरभरून दिलेलं मी स्वीकारलं, पेललं आणि पचवलं, म्हणून मी ह्या इथपर्यंत आलो असं मी म्हणेन. निसर्गानं दिलेलं प्रत्येक दान सर्वांसाठी सारखंच असतं. तरीही त्यापासून घडलेली व्यक्तिमत्व वेगवेगळी असतात. ती तशी असतात ती त्यांच्यातल्या कमी अधिक समरसतेमुळे. साध्या दगडातून घडवलेलं शिल्प कसं घडतं यावरचा एक विचार प्रवाह असा आहे की ती सुंदर कलाकृती त्या ओबडधोबड दगडात आधीच असते. आजूबाजूचा अनावश्यक भाग काढला की झालं. त्यातला कुठला भाग किती काढायचा हे समजण्याची, समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे शिष्यत्व. गुरुपौर्णिमेला एकदा परमपूज्य भक्तराज महाराजांच्या पायावर डोकं ठेवून एक भक्त म्हणाला, बाबा, आजपासून मी तुम्हाला गुरु केलं आहे. त्यावर बाबा त्वरेने बोलले, अरे मला सांग, गुरु मोठा की शिष्य मोठा? तो म्हणाला, अर्थात गुरु. बाबा म्हणाले, हो ना, मग तांगा केला, रिक्षा केली, हमाल केला, तसं गुरु केला असं काय म्हणतोयस? मी म्हणायला पाहिजे तुला शिष्य केलाय म्हणून. मी अवाक झालो होतो ते ऐकून. याचा मतितार्थ असा की निसर्गातल्या एवढ्या बलाढ्य असीम गुरुचं शिष्यत्व पत्करण्यासाठी आवश्यक ती कुवत, क्षमता, प्रबळ इच्छाशक्ती आणि तो निभावून नेण्यासाठी लागणारी ताकद ही कृपाभिलाषी स्वतःलाच उभारावी लागते. निसर्ग आपोआप तुमच्याशी तादात्म्य पाहू लागतो. आजतागायत नेहमीच गुरु शिष्याला शोधत त्याच्यापर्यंत पोचत आलेला आहे. शिष्याने त्याच्यातील विजिगिषा जागृत ठेवायला हवी. गुरुचरित्रात स्वतः दत्तप्रभूंनी मर्त्य जगातले कीटक, मुंगी, सर्प, अजगरांसारखे 24 गुरु मानले असल्याचा उल्लेख आहे. शिल्पकलेत घडलेल्या शिल्पाची परिपूर्णता ही फक्त शिल्पकारच जाणू शकत असतो. कारण साकार आणि मनातील संकल्पित आकार हे दोन्ही फक्त त्यालाच माहिती असतात. म्हणून रसिकांनी गौरवलेली कलाकृती शिल्पकाराला समाधान देईलच असं सांगता येणार नाही. शिल्पकाराचं असमाधान हेच कायम त्याच्या सृजनशील नवनिर्मितीला प्रेरणा देत असतं. संकल्पित समाधानापाठची धाव म्हणजेच शिष्यत्व आणि कल्पित समाधान हा त्या शिष्याचं गुरु असंच म्हणावं लागेल. रसिका, आजच्या व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमात शिष्यत्व हा ललितबंध आपण ऐकलात. याचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशीच लेखकाच्या हातून हे लेखन झालंय. गुरुला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु म्हणजे ज्ञान देणारा आणि शिष्य म्हणजे ते ग्रहण करून त्यावर वाटचाल करणारा. आपल्या जीवनात केवळ काही दृश्य प्रतिमाच आपले गुरु असतात असं नाही, तर काही अदृश्य अंशसुद्धा आपले गुरु असतात. अर्थात त्यांना ओळखून त्यांच्याकडून ज्ञान घेण्याची तयारी आपली असायला हवी. निसर्ग हा मानवाचा गुरु. निसर्गानंच आपल्याला जगायला शिकवलं. त्याच्याशी अनुरूप होऊन स्वतःची बुद्धी आणि त्याही पलीकडे प्रज्ञा, प्रतिमा, मेधा, श्रिया या आपल्यातच असलेल्या क्षमता आपल्याला सृजनशक्ती देत असतात, शिकवत असतात. त्या आपल्या गुरुच असतात. म्हणजे आपण स्वतःचे गुरु असतो हे एक. आणि लौकिक अर्थानं गुरूंनी आपल्याला जे दिलं आहे ते शिकून स्वतःत रुजवता येणं हे सुद्धा महत्त्वाचं. आपल्या आजूबाजूला जे भरभरून आहे त्यातनं योग्य ते घेण्याची वृत्ती स्वतःत अगोदर असली पाहिजे हे नक्की. आणि आता याहूनही सर्वात महत्त्वाचं, आपल्या मनातलं साकार करण्यासाठी आपण केलेले प्रयत्न
हे शिष्यत्वाचं रूप असतं. आणि जे आपल्याला साकार करायचं आहे ते जेव्हा साकार होतं त्याविषयीचं कौतुक आणि ते समाधान जेव्हा भरून उरतं, ते कौतुक आणि समाधान म्हणजे आपले गुरु. लौकिक अर्थानं आपले गुरु असलेल्यांना आणि आपल्यातल्या स्वतःतल्या गुरु शिष्यत्वाला सादर प्रणाम. व्यक्त अव्यक्त या आमच्या साहित्य रसिकांसाठी असलेल्या कार्यक्रमात कवी अज्ञात अर्थात CL कुलकर्णी यांच्या मेघावळ या काव्यसंग्रहाच्या कविता आणि ललिता आपण ऐकलीत. व्यक्त अव्यक्त जरूर ऐका. केवळ रेडिओ जयंतवर.